लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने नागरिकांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न या बाबींवर निवडणुकीला सामोरे जात असल्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी NTVशी बोलताना सांगितले आहे. लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली असून लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार मैदानात उतरवले आहेत. भाजपने सुधाकर शृंगारे यांना उमेदवारी दिली असून महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. काँग्रेसचे माजी मंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वात मतदारसंघाच्या भेटीगाठी सुरू झाल्या असून मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी सांगितले आहे. नमस्कार, तुमचं धन्यवाद. तुमच्या माध्यमातून मला जनतेशी कनेक्ट होता येते. नुकतीच माझी उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे आणि माझ्या उमेदवारीच्या निमित्तानं मी संपर्क दौऱ्यासाठी म्हणून पूर्ण मतदारसंघात फिरत आहे आणि मला सांगायला आनंद होतो की या संपर्क दौऱ्याच्या माध्यमातून जनतेचं आणि नागरिकांचं मला प्रचंड प्रेम मिळत आहे, प्रचंड रिस्पॉन्स मिळत आहे आणि त्यांचा रिस्पॉन्स बघून आम्हाला आमच्या विजयाची नक्की खात्री वाटते. भारतीय जनता पार्टीने मागच्या 10 वर्षात जनतेला फसवे आश्वासन दिल्यामुळे जनतेत भाजपाबद्दल खूप रोष दिसून येतोय. त्यामुळे मुख्यतः आपण बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समोर ठेवून नागरिकांच्या भेटी घेत आहोत आणि जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आमचा विजय नक्की होईल असा विश्वास डॉक्टर शिवाजी काळगे यांनी व्यक्त केला आहे. लातूरकरांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापैकी माझे नेहमीच चर्चेत राहिलेले 2 मुद्दे बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे तर आहेच आहे, पण रेल्वेचे बरेच प्रश्न आहेत, विमानतळ चालू करण्याबद्दलचा प्रश्न आहे, व्यापाऱ्यांच्या टॅक्सेशनचा खूप मोठा प्रश्न आज सगळ्या व्यापाऱ्यांना भेडसावतो आहे, महिला सक्षमीकरण आहे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी आपणाला जसं शक्य होईल तसं या गोष्टीवर काम करण्याचं माझा मानस आहे. ज्या पद्धतीचा उत्साह जनतेमध्ये आम्हाला दिसतो आहे, ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स जनतेकडून आमच्या छोट्या छोट्या भेटीच्या माध्यमातून आम्ही पाहतो आहे आणि असलेल्या सरकारबद्दलचा रोष जनता व्यक्त करताना दिसत आहे, तर आम्हाला या सगळ्या बाबी लक्षात घेता मला माझा विजय महाविकास आघाडीचे सगळे कार्यकर्ते ज्या पद्धतीनं सगळं एकजुटीनं काम करत आहेत, जीवाचं रान करत आहेत, आमचे नेते आदरणीय शिवराज पाटील चाकूरकर असतील, आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, आदरणीय अमित भैया देशमुख साहेब असतील, आदरणीय धीरज भैया असतील, आदरणीय अशोक भैया असतील, विनायकरावजी पाटील असतील आणि सगळ्या जिल्ह्यातले आमचे सगळे महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते ज्या उत्साहानं आणि जीवाच्या आकांतानं प्रचाराचं काम करत आहेत, त्यावरून मला नक्की वाटतंय आमचा विजय निश्चित आहे. प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर.